नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील फुफगाव येथे दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास युवराज वसंता पांडे वय वर्ष 40 हा इसम पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली। युवराज हा नदीवर बैल धुत असलेल्या लोकांजवळ अचानक पोहायला व हातातील बैल हिसकावून स्वतः पाण्यात उतरला। मात्र पाण्याची पातळी जास्त असल्याने त्याचा पाण्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न अपयशी ठरला व तो पाण्यात बुडाला। हे दृश्य तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी पाहता त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण तेही अपयशी ठरले। घटनेची माहिती पोलीस पाटील यांना दिली व त्यांनी घटनास्थळ गाठून नांदगाव पोलीस ठाणेदार सुनील सोळंके व तहसीलदार यांच्या मदतीने तात्काळ जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापन सेवाला कळवून रेस्क्यू टीम घटनास्थळी येऊन इसामचा शोध घेतला, पण सकाळपर्यंत शोध घेऊनही त्याचा तपास लागला नसल्याने शोध व बचाव कार्य थांबविण्यात आले असून मंगळवारी सकाळी परत तपास करण्यात असल्याचे सांगण्यात येत आहे। यावेळी घटनास्थळी शोध व बचाव कार्य पथकाचे दीपक पाल, देवानंद भुजाडे, विशाल मानकर, भूषण वैद्य, अर्जुन सोदर्डे, राजेंद्र शहाकर, महेश मांदाळे, दीपक चिल्लोरकर, शरद भंडारगे, अतुल कापले यांच्यासह नांदगाव खंडेश्वर तहसीलदार यांचे पथक व तलाठी प्रवीण रावेकर उपस्थित होते। उमेश चव्हाण, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, फुफगाव।